महत्वाच्या बातमीकडे जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार यांना हा मोठा धक्का आहे। अजित पवार यांची अडचण मांडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जरंडेश्वर कारखाना या सगळ्या संदर्भात पुन्हा चौकशी होणार आहे। जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे अजित पवार यांना हा मोठा धक्का मानावा लागतोय। महत्वाची अपडेट, जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजित पवार यांना हा मोठा धक्का आहे। अजित पवार यांची अडचण वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, महत्त्वाची अपडेट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील जरंडेश्वर साखर कारखाना संदर्भात पुन्हा चौकशी होणार आहे आणि या सगळ्याबाबत विभागाकडून अजित पवार यांना मात्र धक्का बसण्याची शक्यता आहे। सविस्तर तपशील। अगदी बरोबर आहे तेजस, म्हणजे निवडणुकीचे महाराष्ट्रातील सगळे टप्पे लोकसभेच्या संपल्यानंतर अजित पवारांच्या अडचणीमध्ये जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते। एसीबीच्या पुण्याचं जे युनिट आहे त्यांच्याकडून ही जी आहे ते पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस पासून जे आहे ते या जरंडेश्वर साखर कारखान्याचा वाद जो आहे तो भाजपने चांगलाच उफाळून लावलेला पाहायला मिळत होता। अनेक वाद जे त्या जरंडेश्वर कारखान्याच्या निमित्ताने उपस्थित झालेले होते। यानंतर अजित पवारांच्या या जरंडेश्वर कारखान्यावरती काहीशी जप्ती देखील आलेली पाहायला मिळत होती। एसीबीने ही सगळी केस जी आहे ती मोठ्या शिताफीने हँडल केलेली पाहायला मिळत होती, परंतु अजित पवार जे आहेत ते नंतर भाजपमध्ये आले आणि त्यानंतर या सगळ्या जरंडेश्वर कारखान्याचं आणि इतर घोटाळ्यांचं काय झालं हा प्रश्न सातत्याने जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित होत असतानाच अशा प्रकारे जे आहे ते अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश एसीबीने दिलेले पाहायला मिळत आहेत। एसीबीने यामध्ये अनेक नमूद केलेल्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा सगळा चौथा टप्पा, एकंदर निवडणुकीचे सगळे टप्पे पार पडल्यानंतर एसीबीने ही चौकशी अजित पवारांच्या विरोधामध्ये का सुरू केलेली आहे आणि एसीबीने ह्या चौकशीच्या अंती नेमकं काय एसीबीच्या हातामध्ये लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेजस, अगदी आपण पाहतोय अजित पवार यांच्या संदर्भातील चौकशीचे अनेक मुद्दे हे समोर येत असतात, मात्र ते आता सरकारमध्ये आहेत, त्यामुळे या चौकशीचं पुढे काय होणार हे देखील पाहावं लागणार आहे।